वसई विरार शहरात सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागालाही बसू लागलाय. शहरातील सखल भागांप्रमाणेच वसईच्या ग्रामीण भागातील अनेक गावांतील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांची गैरसोय होत आहे. वसईतील सागरशेत ते दिघा तसेच सागरशेत नाका ते मुळगाव हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. सतपाळा गावातील नंदाखाल रोड आणि नंदाखाल मधील रोमावखाल रोड, गास, गिरीज, कोफराड, आगाशी, वाघोली, सांडोर, मर्सेज, निर्मळ येथे पाणी साचल्यानं वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याशिवाय विरारमधील बटार गावातील रस्तेही पूर्णपणे जलमय झाले आहेत. वसई विरार शहरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून शहरातील सखल भागांमध्येही रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील रस्ते आधीच पाण्याखाली गेले असल्यानं ग्रामस्थांच्या चिंतेत भर पडली आहे. तर वसईच्या सागरशेत रोडवर पालिकेची स्वच्छता कर्मचारी रस्त्यावरील एका खड्ड्यात वाहन चालक पडू नये म्हणून सकाळपासून 5 तास पावसात उभे आहेत. वसई सागरशेत इथे पूर्ण रस्ता, सागरशेत ते दिघा पूर्ण रस्ता पाण्याने ब्लॉक झालेला आहे. तसंच सागरशेत नाका तो मुळगाव हा संपूर्ण रस्ता पाण्याने भरलेला आहे. चारी बाजूने इथे दरवर्षी पाणी भरते, तर या संदर्भात काहीतरी उपाययोजना करावी अशी आमची इच्छा आहे. मात्र इकडे खूप पाणी भरलेलं आहे आणि गाडी माझी पूर्ण अर्धी पाण्याखाली आहे. खूप अतिशय पाणी आहे सागरशेत रस्त्याला, खूप पाणी भरलेलं आहे. आणि इथे पाणी साचलं आहे ना, म्हणून खड्डे जे आहेत ते ओपन केलेत पाणी जायला पडू नये म्हणून आम्ही इथे त्यांना हँडल करतो.